तर मित्रांनो वेळ झालेली आहे 5:52 निघालेलो आहे. तर बघूया आता कोणती ट्रिप लागते. सीएनजी वगैरे फुल केलं आहे भाई. या बघा या ट्रिप लागायला लागल्यात. आता घनसोलीची पण ट्रिप लागली होती 300 रुपयात. एवढी जास्त अमाऊंटची ट्रिप नाही ऍक्सेप्ट करणार आहे. तर बघूया आता कोणती ट्रिप लागतात आपल्याला इकडनं, म्हणजे बाहेर निघायसाठी. ज्या पण ट्रिप लागतील त्या मी ऍक्सेप्ट करून निघून जाईल. पण फक्त ट्रिप चांगली पाहिजे. प्राइस चांगली नसली तरी चालेल. आता काय करणार भाई, पण एकदम पण लो प्राइस मध्ये नाही काम करू शकत. 100-120च्या ट्रिप वाजतात. तर ठीक आहे, आता जातो, चहा पितो आणि मग निघतो इकडनं. म्हणजे तिथेच थांबेल, तिकडनंच ट्रिप कोणती तरी घेऊन निघेन. कारण का इकडनं बाहेर नाही निघलो तर भाई कामच नाही होणार. आता असं पण 5:55 झालेले आहेत. तर ठीक आहे, बघूया आता. लागली पाहिजे बुकिंग मला वाटतं 6:15 पर्यंत, कारण का त्यानंतर मग ट्रॅफिक सुरू होऊन जाईल. तर ठीक आहे, त्याच अगोदर डोंबिवलीची ट्रिप लागलेली आहे. पण ती ट्रिप अंबरनाथ वरून आहे भाई. बघा तर भाई अशा ट्रिप मी नाही ऍक्सेप्ट करणार भाई. काय करणार आहे सकाळ सकाळी अशा ट्रिप ऍक्सेप्ट जर केली तर मी इकडेच राहीन, मी बाहेर नाही निघू शकत. चला तर ठीक आहे, जाऊया आपल्या नेहमीच्या जागेवरती आणि घेऊया सर्वप्रथम चहा. तर मित्रांनो 7:30 वाजलेत भाई. काटेमानल नाक्यालाच अजून ट्रिपच नाही लागत आहे. माझ्यासोबत एक मित्र पण उभा होता, तो पण थांबला आणि कंटाळून निघून गेला. वॅगनर आहे त्याकडे. म्हणजे असंच मला रॅन्डमली भेटला होता की म्हणजे ओळख निघाली होती तर एरियातच राहतो. तर तो पण निघून गेला वैतागून. तो भाई घरी गेला. मी नाही गेलो. मी विचार केला की काहीतरी लोकल काम करेल, पण भाई काय कामच नाही वाजत. ज्या ट्रिप वाजतात त्या मुंबईच्या वाजतात 400-500 आणि 2-2, 2.5 तास. ते बघून तर तो पण निघून गेला. तर ठीक आहे, अजून मी 15-20 मिनिटं वाट बघेल लोकल ट्रिप मध्ये काम करेल, कारण का 8 नंतर मला वाटतं लोकल ट्रिप वाजतील. तर बघूया आता. हे बघा पनवेल वाजते, ही बघा. तर ह्या भाई पनवेलच्या ट्रिप घेणार, मग काय काम करणार. तर असं ट्रिप असतं सगळं. आणि उद्या सुट्टी, परवा सुट्टी, त्यामुळे आज पण लोकांनी सुट्ट्याच घेतल्या असेल. बऱ्याचशा आपण रिझन असू शकतो. तर ठीक आहे, बघूया आता कधीपर्यंत आपल्याला असं बसावं लागतंय. तर मित्रांनो एक बुकिंग बघा, तुम्हाला दाखवतोय बघा. घनसोली दिसला, घनसोली. आणि टाइम किती दाखवतोय 63 मिनिट. 63 मिनिट म्हणजे 1 तास 3 मिनिटं. आणि हीच बुकिंग मला उबर मध्ये पण येते, पण तिथे 1.5 तास लागतोय. सेम घनसोलीचीच. म्हणजे ओलावाला बघा किती हे करतोय की म्हणजे कमी वेळ दाखवतो बुकिंग देताना, आणि मग नंतर आपण जेव्हा बुकिंग ऍक्सेप्ट करतो तेव्हा जास्त वेळ लागतो. तर भाई अशाच बुकिंग येतात भाई. काय बुकिंगच नाही भेटत आहे. सकाळपासून असाच बसलोय. तरी अजून वेट करेन, बघूया अजून किती आपल्याला थांबायला लागतंय. तर काय करू, एमटी तर घरी नाही जाऊ शकत. तर लोकल काम करेल. लोकल काम पण नाही भेटत आहे, काय बुकिंगच नाही भेटत आहे. आणि रोड पण पुन्हा खाली आहेत. काय माहिती काय सीन आहे भाई. तर बघा मित्रांनो 8:30 वाजलेत आणि घरातून निघालोय मी आज 6 वाजता. 6 वाजता म्हणजे तेच 5:50लाच. कोणती बुकिंग केली, 5:50लाच निघालोय. पण भाई काय बुकिंग्स नाही वाजत आहेत, बुकिंग्स लागत नाही. तर हेच आहे की जे पण कोणी समजा नवीन गाड्या पण घ्यायचा विचार करतात आहेत, तर भाई काहीच धंदा नाहीये ओला उबर मध्ये. कारण का आता मला एक काका भेटले होते, ते ऑटोवाले. ते पण विचारत होते, अरे बाळा तू ओला उबर चालवतो. आणि माझा मित्र पण होता सोबत. तो धंदा आहे काय का, मी ऐकलेलं आहे धंदा आहे. तर वादाचा हाचायला लागला. तो बोलतो सकाळी म्हणजे 6 वाजल्यापासून बसलोय, 7:30 वाजले इकडेच. आणि बुकिंग नाही लागत आहे आम्हाला. आणि तुम्ही बोलतो धंदा आहे का. एक ऑटोवाला भेटला, चहा प्यायला थांबलेला. तो पण बोलतो, अरे भाई ओला लेने का सोच रहा हूँ, लिहू क्या, धंदा है क्या, मैंने सुना तुमको कंटिन्यू भाडे बसते. अरे बोललो हे बघ इकडे 600 रुपये 2.5 तास दाखवत आहे. तो बोलतो अरे ऐसा है की हम लोग का अच्छा आहे फिर. आणि खरंच रिक्षावाल्यांचं खूप चांगलं, त्यांना गव्हर्नमेंटच्या हिशोबाने पण रेट भेटतो आणि आपल्यापेक्षा जास्त रेट भेटतो भाई. 2-3 ट्रिप त्यांनी दाखवल्या मला, आपल्यापेक्षा जास्त रेट भेटतो. आपल्याला ठाण्याचे 400 रुपये दाखवतात, त्यांना 550 रुपये दाखवतात. तर ठीक आहे, जे पण काय असेल. पण भाई जो पण कोणी नवीन गाडी जर घेत असेल तर तुमच्याकडे सोर्स असेल कंपनी वगैरे, तुम्ही जॉईन करणार, त्यानंतर पार्ट टाइम ओला उबर करणार, तर तुम्ही घेऊ शकता. आणि असं डायरेक्ट तुम्ही ओला उबरच्या भरोश्यावर तर कोणीच गाडी घेऊच नका भाई. तर सरळ सांगेल. आणि ज्याच्यामध्ये काम करण्याची धमक आहे, म्हणजे जो फेस करू शकतो 600-700 रुपयात 2.5 तास 3 तास ट्रॅफिक, ते लोक बाई घेऊ शकतात. त्याला आपण काय बोलू शकत नाही. तर ठीक आहे, आता बघू अजून किती वेळ थांबतो. 9 वाजेपर्यंत थांबेन. लागली तर लागली ट्रिप, नाही लागली तरी बसून राहीन. आज काय घरी जाणार ना, आज काय ना काहीतरी काम करून जाईलच.
तर मित्रांनो वेळ झाली 9:08 आणि आत्ताशी आपल्याला पहिली बुकिंग लागली. डोंबिवलीला चाललोय. तर ठीक आहे, बघूया आता इकडनं होते का आपल्या कामाची सुरुवात. तर घेतलेली तर आहे बुकिंग. चला तर मित्रांनो जाऊया, करूया पिकअप आणि जाऊया आता डोंबिवलीला. तर मित्रांनो डोंबिवलीचा ड्रॉप कधी सोडलाय, 10:30 वाजलेत, पण काय भाई इकडनं बुकिंगच नाही लागत आहे. थांबलो आता इथे रोडवरच. तर बघू आता इकडनं पण कधी बुकिंग लागते. वाटत तर नाही लागते का नाही लागते, कारण का बुकिंगच नाही येते. तर ठीक आहे, आता जी पण येईल कल्याण, डोंबिवली, बदलापूर, उल्हासनगर जे पण काय लवकर येईल भाई. काम करायची खरंच इच्छा नाही, पण काय आता करतोय, मजबुरी आहे भाई. EMI पण जात नाहीत, त्यामुळे करतोय आता. पण बुकिंग पण नाही येते असं, म्हणजे नाही का, गाडी चालू राहण्यासाठी पण बुकिंग नाही. बघा कुठली बुकिंग येते बघा, उरणची. तर भाई बघू आता काय. तर मित्रांनो आता एक उबर मध्ये खडकपाड्याची ट्रिप घेतली. रेट तर एवढा खास नाही, पण घेतली. आता काय करू, किती उशीर एका जागेवरती बसणार, त्यापेक्षा घेतली आता ट्रिप. बघू आता खडकपाड्यावरून ती काय चांगली ट्रिप लागली तर भाई 2:11 आले, म्हणजे 2:15 वाजले. आता निघालोय भाई मी इकडनं. बुकिंगच नाही लागत आहे, एकदम स्टॉप आहे अजून पण. बघा एकदम स्टॉप आहे बुकिंग. तर ठीक आहे, काय नाही काम करणार आता. मी चाललो घरी, कंटाळा आला भाई. 5 वाजता निघालोय सकाळी, 2 वाजलेत. या टायमापर्यंत 2,500-3 हजार होतात. भले नाही 3 हजार झाले, पण 2,000, 2,200-2,300 असं तरी काम होतं. आज माझं काम फक्त 500 रुपयाचं झालंय. तर भाई ते नाही केलेलं बरं. एवढं सकाळी उठा, झोपायची वाट लावा, पण आपल्याला असं वाटतं की ट्रिप लागेल किंवा होईल काम आपलं. कारण का EMIs वगैरे बाकीचे खर्च आणि सगळं काय बघायचं आहे. तर असं वाटतं की आपल्याला की काम होईल काहीतरी चांगलं. पण आज मला वाटतं तोच इश्यू असू शकतो की सॅटर्डे संडे सुट्टी आहे. 15 ऑगस्ट आहे आणि संडे येतोय नंतर. तर आणि आज लोकांनी अनप्लॅन लिव्ह किंवा वर्क फ्रॉम होम किंवा दांड्या मारल्या असेल किंवा अगोदरच सुट्ट्या टाकून ठेवल्या असतील, कारण का बाहेर जाणार आणि मग मोठा विकेंड भेटतो, असं पण काय असू शकतं. आता काय माहिती, आपण फक्त अंदाज लावू शकतो भाई. काम तर नाही होते आपलं काहीच. तर ठीक आहे, बघू आता बाकीचं पुढच्या पुढे. आता असंच जर चालू राहिलं तर मला वाटतं गणपतीपर्यंत मी वाट बघेन आणि त्यानंतर मी परत कंपनीला जॉईन करेन गाडी आणि एक पिकअप एक ड्रॉपचं कोणतं पण काम करेन आणि मधल्या लाईनमध्ये ओला उबेर चालवेन. हेच करायला लागेल. आता काय करणार मग. चल बघूया, आता गणपतीपर्यंत वाट बघेन मी. जे पण आहे ते काम कसं काय वाढतंय नाही वाढतंय. आणि जर ज्या दिवशी म्हणजे गणपतीचं विसर्जन होऊन जाईल, म्हणजे मी पण माझ्या घरी पण गणपती असतो 7 दिवसाचा, मग मी पण फ्री होऊन जाईल आणि मग मला वाटतं कोणती तरी कंपनी जॉईन करेन. आहेत आपले कॉन्टॅक्ट, तर होऊन जाईल मला वाटतं. तर कोणती पण एक कंपनी जॉईन करेल, पिकअप अँड ड्रॉप, म्हणजे कंटिन्यू नाही काम करणार, पण फक्त एक पिकअप आणि एक ड्रॉप असं पॅकेजला लावेल. आणि मग त्यानंतर मला वाटतं मग जर मधला वेळ आहे त्यामध्ये ओला उबेर चालवेल आणि बस तेवढंच काम करेल. पण एक फिक्स अमाऊंट तर असेल हातात. तर ठीक आहे, बघूया आता. असं माझं नियोजन आहे. आता पुढचं माहिती नाही काय होतंय. तर ठीक आहे, बघूया आता काय होतंय पुढे. चला तर मित्रांनो आता जातो मी घरी. आज फक्त 500 रुपयाचं काम झालंय.